बिकॉज ऑफ थायरॉईड आणि PCOS याच्यासाठी वेट लॉस जर्नी आपली आजपासून सुरू होते. तर सकाळी उठून पहिलं गरम पाणी म्हणजे गरम पाणी करून त्याच्यात लिंबू पिळा आणि तो पिऊन घेतला आणि जरा फ्रेश झालं, कारण झोप पण नव्हती झाली. पण ठीक आहे बरं, मग आंघोळ बिंगोळ करून पाहिल्यानंतर मस्तपैकी थायरॉईडची गोळी खाऊन घेतली. तर हो, तर आजची अशी सुरुवात झाली. तर हॅलो एव्हरीवन, प्रेरणा ठाकूर व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग आहे गुरुपौर्णिमेचा. तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर मस्त दिवाबत्ती वगैरे केली, आईचे दर्शन घेतले आणि गुरुपौर्णिमेचा म्हणजे शुभेच्छा दिल्या की अशाच माझ्या आणि सगळ्यांच्या पाठीशी, माझ्या परिवाराच्या पाठीशी नेहमी उभी राहा. तर पहिल्या तर नाश्ता करायला घेतलं. तर नाश्ता आणले मुजली. तर त्याच्यात ही मुजली अशी, त्याच्यात मस्त हाळिंबिळीम वगैरे असतं. तर हा कार्यक्रम कोणाकोणाला आवडतं, तर मला तर आवडतं. ही बघा, हे आहे हालीम. त्याच्यामुळं PCOS किंवा पिरियडचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होतात, कारण पिरियड जर येत नसतील तर त्याच्यात ना हाळमाची पेज करून पितात. तर नंतर लगे मग दुपारी जेवायला घेतला. तर मुगाची डाळ ऑलवेज फेवरेट, ते पहिलं मी उकडून घेतली तिकडं आणि त्याच्यात फक्त हळद आणि मीठ टाकलं आणि मके होतं कॉर्न. तर ते फक्त असंच थोडंसं तुपावर फ्राय केलं, कारण तो पॅन नॉनस्टिक आहे त्याच्यामुळं जास्त तेल नाही टाकलं तरी चालतं. मग नंतर एक साईडला थोडासा तेल, एकच चमचा, आणि त्याच्यात कांदा मिरची आणि टोमॅटो, बस एवढाच. एकच तेलामुळं तो कांदा शिजवायला मी त्याच्यात पाणी टाकला आणि नॉर्मल थोडासा मसाला टाकला आणि मग आपली मुगाची डाळ त्याच्यात टाकली आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि एकदम मस्त असं रेडी करून घेतलं. जास्तच झालेली. पण सगळ्यात मी लिंबू पिळला, कारण मला काकडी फाकडी सगळा काय असा काही पटत नाही. तर मला वेट लॉस करायचं तर हेल्दीमध्ये मला एवढाच आवडतं. तर अशी होती माझ्या आजची डिश. आणि नंतर मग संध्याकाळी मस्त ब्लॅक कॉफी घेतली आणि त्याच्यासोबत थोडेसे नट्स घेतले. तर ते पण बाजूला बसलेले, आम्ही दोघं पण खात होतो. तर अशी मस्त की घेतली. आणि मग पावसाने तर वाट लावली, बाहेर जायला नको म्हणून मी घरातच एक्सरसाइज करून घेते. त्याच्यानंतर आम्ही निघालो डीमार्टला जायला. आमच्या इथं ब्रिजच्या इथं नेहमीसारखी गर्दी. नंतर मी एकदाशी घेऊन टाकला सगळे आणि मग हिच्या वरती गेलो. बघा लागली झालं बरं. माझा काहीतरी वेगळाच बॉन्ड तयार झालं. आमचा मस्त दररोजची काही ना काही छोटूशी तरी मस्ती चालूच असतं. तर नंतर मी आलो खाली, बरं जेवायला काय बनवायचं माझ्यासाठी. तर बोललो कशाला बनवायला पाहिजे, दुपाऱ्यांचा आहे ना तोच गरम करू, त्याच्यात अजून थोडासा लिंबू जास्त पिळू. आणि पनीर होता प्रोटीनयुक्त, तो टाकला. एवढा भारी लागलेला ना का कोण पण खाईल. तर चला आजच्यासाठी एवढाच. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि माझीच अशी अतरंगी वेट लॉस जर्नी बघायची असेल तर फॉलो करा. चला बाय.